तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये. तर 10वी या एपिसोडमध्ये 36व्या एपिसोडमध्ये नेमके काय होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण पाहणार आहे की 10वी या एपिसोडच्या 36व्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय होणार आहे. तर मागच्या एपिसोडमध्ये प्रथम आपण पाहिलंच असेल की केवढा व आभ्या हे शाळेच्या मुलांचे खेळ पाहत होते व तेवढ्यातच आभ्या केवढाला भेटण्यासाठी बोलवतो कोठे तर नवलाईच्या मंदिरामध्ये. व त्यानंतर आपण पुढच्या सीन मध्ये पाहतो की सर्वजण म्हणजेच आभ्याचे सर्व मित्रजण एकत्र आभ्याच्या घरी जमतात, ठरवतात की मंदिरामध्ये जायचं आहे. व आभ्या सांगतो की तुम्ही सर्वजण बाहेर थांबा, मी आणि केवढा मंदिरामध्ये जातो. ठरल्याप्रमाणे केवढा व आभ्या मंदिरामध्ये जातो आणि मध्या व मध्याचे मित्र व त्याचबरोबर ज्योती ही सर्वजण बाहेर थांबतात. तर ठरल्याप्रमाणे केवढा व आभ्या मंदिरामध्ये जाऊन आई नवलाईचं दर्शन घेऊन एका जागेवर जाऊन बसतात व तेथेच केवढाला आभ्या कानातले गिफ्ट करतो. तर मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलंच होतं की केवढाला एक कानातले आवडले जे की खूप महाग असल्यामुळे केवढा ते घेत नव्हते आणि ते सर्व आभ्या पाहतो व ते सर्व पाहिल्यानंतर केवढाला देण्यासाठी आभ्या ते कानातले घेतो. आभ्याने जे कानातले घेतलेले केवढासाठी तो आभ्या केवढाला देतो व त्यानंतर केवढा पण कानातले घालून दाखवते. तर हे आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलंच असेल की. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे 36व्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे. त्यानंतर ज्योती आणि मध्यातील गैरसमज दूर व्हायला लागलेच होते, पण तेवढ्यातच देवातले पुजारी येतो व सगळा प्लॅन फिसकाटून जातो. त्यानंतर ज्योती केवढा दुसऱ्या वाटेने, आभ्या आणि त्याचे मित्र दुसऱ्या वाटेने निघून जातात. तर आता बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढे काय काय होऊ शकतं. तर नेक्स्ट व्हिडिओ 36वा हो आपल्याला सोमवारी पाहायला मिळेल. तर आता आपल्याला वाटत असेल की आभ्याची आणि केवढाची प्रेम कहाणी सर्व गावाला समजेल, पण मी तुम्हाला सांगणार आहे की असं काही एक होणार नाही आहे. पुढची स्टोरी आपल्याला वेगळीच पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये मध्या व ज्योतीमधले सर्व गैरसमज दूर होणारा पाहायला मिळेल. व त्याचबरोबर आभ्याने जे केवढाला कानातले दिलेले हे सर्व आता रेश्माला कळणार आहे. त्यामुळे रेश्मा आभ्यावर खूप चिडणार आहे, हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. कारण की रेश्माला पण तिथे एक वस्तू खूप आवडली जी की खूप महाग असल्यामुळे तिनं पण ती घेतली नाही. त्यामुळे रेश्माला आभ्याचा खूप राग येतो. त्यामुळे आभ्यावर ती खूप चिडल्यामुळे पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहे की आभ्या आता रेश्माची समजूत काढणार आहे. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा. व 10वी या वेब सिरीज मध्ये पुढे नक्की काय होणार आहे लवकर पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.